अयोध्येच्या मठ मंदिरांमध्ये रामाच्या जन्मोत्सवाचा उत्साह। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर देश आणि जगभरातून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये दाखल। शिर्डीमध्ये आज रामनवमीचा उत्साह। कालच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक। आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। पोहरादेवीमध्ये रामनवमी निमित्त आज महोत्सवाचं आयोजन। मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी पोहरादेवीमध्ये दर्शनासाठी येणार। फडणवीसांच्या हस्ते शासकीय पूजा होणार। शहापूरच्या शिवाजीनगरमध्ये रामनवमीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। विधिवत पूजा करून रामनवमी उत्सवाला सुरुवात। नाशिकमध्ये रामनवमीच्या निमित्तानं ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये भाविकांची पहाटेपासून गर्दी। पहाटेच्या काकडानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं केलं। आज 12 वाजता काळाराम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव सोहळा साजरा होणार। गजानन महाराज मंदिर आज रात्रभर खुलं राहणार। राज्यभरातून येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी संस्थांचा मोठा निर्णय। शेगाव मंदिरात रामनवमीचा उत्सव। बीडच्या आष्टीमधील दादेगावमध्ये रामनवमीच्या निमित्तानं पालखी सोहळ्यामध्ये आमदार सुरेश धस सहभागी। धस यांनी यावेळेला सोहळ्यामध्ये सहभागी होऊन ढोल वाजवला। आष्टीमध्ये दरवर्षी श्रीरामनवमी उत्साहात साजरे होते। माढ्याच्या कुर्डूमध्ये नागनाथ महाराज यात्रोत्सवाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन। पलटणच्या अभिजित पवारांचा सर्जा आणि मोडक यांचा कॉकटेल ठरला विजेता। स्पर्धेमध्ये राज्यभरातील विविध भागातील शेकडो बैलगाडा मालक सहभागी। लातूर महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती। डोक्यामध्ये गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी। पोलिसांनी रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतलं। संजय गायकवाडांच्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचं पत्र। अज्ञाताकडून गायकवाडांना सावध करणारं पत्र। यापूर्वीही अशीच 2 पत्र आल्याची माहिती। आमदार संजय गायकवाडांकडून कारवाईची मागणी। पुणे पोलिसांकडून भिसे कुटुंबियांची चौकशी। मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टरांची चौकशी। अलंकार पोलीस ठाण्यामध्ये भिसे कुटुंबियांची चौकशी। नांदेडमधील ट्रॅक्टर दुर्घटना प्रकरणातील चालक आणि शेतमालकाला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। ट्रॅक्टर दुर्घटनेमध्ये 7 महिलांचा मृत्यू। नागपूरच्या मोर भवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित बस स्थानक उभारणार, तर 6 ठिकाणी होणार व्यापारी संकुल। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून विकास कामांचा आढावा। जलप्रदाय विभागाचा दरवाढ प्रस्ताव नागपूर महापालिका आयुक्तांनी नाकारला। सलग दुसऱ्या वर्षी पाणी दरवाढ होणार नाही। सध्या प्रति 1000 लिटरसाठी 8 रुपये 99 पैसे दर। मुंबईवर पाणी संकटाचं सावट। 7ही तलावातील पाणीसाठा एप्रिलच्या सुरुवातीलाच 33%वर।